जय गजानन माऊली. गण गण गणात बोते. माऊली म्हणतात, माऊली आपल्या जवळच आहे. माऊली भक्तांना कधी वाऱ्यावर सोडले नव्हते. कालही नाही, आजही नाही आणि उद्याही नाही. ते कायम भक्तासोबतच असणार. मनुष्य स्वभाव ओळखून त्याने सर्वांना आपला उपदेश केला आहे की मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. मग भिण्याचे आणि चिंतेचे कारणच काय? प्रत्यक्ष माऊली आपली पाठी राखा आहे. भिवू नकोस, पुढे जात जा, संकट दूर होईल. प्रत्यक्ष काळ जरी उभा राहिला तरी तुझ्यासाठी आम्ही त्या काळाचा प्रतिकार करू, असे माऊली श्री संत गजानन महाराज यांचे बोल आहे. एक सुंदर व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा एक सुंदर व्यक्तिमत्व म्हणून जगा. कारण शरीराची सुंदरता कधी ना कधी संपते, पण सुंदर व्यक्तिमत्व मात्र सदैव जिवंत राहते. अशा माणसाबरोबर राहा जे वेगळ्या कल्पना आणि ध्येयाबद्दल बोलतात. अशा माणसांबरोबर राहू नका जे इतर माणसांबद्दल बोलतात. जर प्रत्येकाने आपला विचार करताना दुसऱ्याच्या मनाचा पण विचार केला तर नात्यात किंवा मैत्रीत कधीच दुरावा किंवा वाईटपणा येणार नाही. माणसाच्या परिचयाची सुरुवात जरी चेहऱ्याने होत असली तरी त्यांची संपूर्ण ओळख वाणी, विचार आणि कर्मानीच होते. कोणी आपल्याला वाईट म्हटलं तर फारसं मनावर घेऊ नये, कारण या जगात असं कोणीच नाही ज्याला सगळे चांगलं म्हणतील. जी गोष्ट तुम्हाला इतर लोकांपासून वेगळे करते ती तुम्हाला विशेष बनवित असते. म्हणून दुसऱ्यांनी स्वीकारावे यासाठी स्वतःला बदलू नका. आयुष्य खूप सुंदर होईल जेव्हा तुम्हाला कोणत्या गोष्टीकडे दुर्लक्ष करायचे आणि कोणत्या गोष्टीकडे दुर्लक्ष करू नये हे समजायला लागेल. सुंदर गोष्टी तेव्हा घडतात जेव्हा तुम्ही निगेटिव्हिटीपासून दूर राहता. सुख म्हणजे अडथळे, संकटे नसणे असं अजिबात नाही. त्यांना तुम्ही कसे सामोरे जाता आणि अडथळ्यांच्या वेळी तुम्ही स्वतःला कशी वागणूक देता यावर सर्व काही अवलंबून आहे. तुम्ही तडफडीने आनंद शोधताय का सवयीप्रमाणे दुःखी राहायची कारणं शोधताय? लक्षात ठेवा, जिकडे तुम्ही लक्ष देता त्या गोष्टी तुमच्याकडे येत असतात. जीवन जगणं हे दुसऱ्यासाठी जेवणातल्या मिठासारखं असावं. पाहिलं तर दिसत नाही, पण नसलं तर जेवण जात नाही. योग्य वेळेची वाट पाहत बसाल, आयुष्यभर वाटच पाहत बसाल. म्हणून योग्य वेळेची वाट पाहत बसू नका, तर योग्य वेळ निर्माण करा. काळजी ही भटकलेल्या रस्त्याशिवाय काहीही नाही. मग रस्ता कसे बदलाल? तुमचे विचार बदलण्यापासून सुरुवात करा. तुमचे विचार शंका आणि आलेल्या अडचणीने भरू नका. तुमचे विचार शक्यता आणि अडचणीवरच्या उपायाने भरा. जय गजानन माऊली. गण गण गणात बोते.